नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे कांद्याविषयी। आम्ही आमच्या शेतामध्ये कांदे पेरलेले आहे। ज्याला कुणाला जर कांदे पेरायचे असले तर आपण त्याविषयी थोडीशी माहिती। हे बघा, आपण पेरलेले कांदे आता पेरून बघा 10-12 दिवस झाले। बऱ्यापैकी एक पाणी दिलं तो पेरल्यावर। आणि पाणी पेरत असताना कधी बी मध्ये बाजरी मिक्स करा बघा, भाजून बाजरी मिक्स करा हो का बघा, असं तशा बघा बारीक मस्त पैकी वापरले सध्या बघा। कांद्याच्या शेतीला पाळसूद रान पाहिजे सध्या बघा। पाळसूद रान असली की एकदम नंबर एक कांदा वापते बघा। जरा पातळ झाली ना काय नाही कांदा। तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो हो का, थोडं मोबाईलवर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तरी बी हो का। कांद्याला कधी पाळसूद रान राहिले की कांद्या पेरत असताना कांद्यामध्ये बाजरी भाजून घालायची। मध्ये भाजून एक एकरला 2 किलो बी पडते। 2 किलो बियात 1 किलो बाजरी, 2 किलो बियात 1 किलो बाजरी घातली की नंबर एक कांदा वापतो। सेटिंगच्या बाबतीत नंबर एक कांदा पेरला की 20-20 झिरो आणि 24-24 एक एकरमध्ये 2 पोते पेरल्या दिवशी शिपून टाकायचं आणि लगेच पाणी लावायचं। पाणी लावलं की लगट आता ही पाऊस होता म्हणून आणि एक पाण्यावर भागले, एक पाणी दिलं तो पुन्हा पाऊस, सतत पाऊस असण्यानं नंबर एक कांदा वापले बघा। ज्याला कांद्याची शेती करायची आहे त्याने पेरताना काळजी घ्यायची, रान मऊसूत राहायला पाहिजे, मग नंबर एक कांदा वापते। असं जरासहित पातळ झाली बघा कांदा कुठलाच, आता ते तुम्ही त्या जाग्यातलं म्हणसाला की तिथे बाबा की जराच वापले न व्हिडिओ करून दाखविलाले हो का बघा इकडे हो का। असं काकऱ्या कांदा नंबर एक वापले आणि ताजा तवान कांदा रोप असं नंबर एक दिसलेले। तुम्हाला पण जर कांदा पेरत असलं काही थोडी बहुत माहिती असली, कांदा पेरायची माहिती पाहिजे असली तर कमेंटमध्ये कळवा, तुम्हाला काय कांद्याविषयी माहिती पाहिजे। कांद्याचं बी हे योग्य असलं पाहिजे। कुठलं तरी आणायचं गांडुळाचं कांद्याचं बी आणून पेरायचं, माझा कांदाच वापरणे म्हणल्यावर जमत नाही बघा। कांद्याचं बी प्युअर बी हे हरणा कांदा व्हरायटी आहे। हरणा कांद्याचं बी, कांद्यात बी भरपूर व्हरायटी आहेत। सध्या जर कांदा पेरला तरीही नंबर एक कांदा येत असतो। धन्यवाद मित्रांनो।